चला तर मग बनवूया गावाकडच्या पद्धतीने मस्त कांदा घालून केलेली उंबराची भाजी. तर ही भाजी एकदम चविष्ट आहे, खायला पण मस्त लागते. जेव्हा भाजीला काही नसतं तेव्हा उंबराची भाजी नक्की करा. चला तर मग हा व्हिडिओ पूर्ण बघा. उंबराची भाजी म्हटलं की कांदा खूप सारा आला. त्यासाठी मी इथं मोठा एक कांदा घेतला आणि एक छोटा, म्हणजे असे बारक 4 ते 5 कांदे मस्त भाजून घ्यायचे आणि लसूण टाकून अशा प्रकारे ह्याला कुटून घ्यायचा आहे. तर एकदम बारीक कुटायचा, तेवढं तुम्हाला बारीक कुटता येईल तेवढं तुम्ही कुटून घेऊ शकता. तर आता मसाला बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये 7 ते 8 चमचे मी शेंगण्याचा कूट घेतला आहे. तर त्याच्यामध्ये मी तीळ पण भाजून टाकले होते. फक्त तुम्ही शेंगदाणे पण घेऊ शकता. त्यानंतर ह्याच्यामध्ये खोबरं भाजून खोबरं टाकायचे असं क्रश करून. त्यानंतर लाल तिखट, हळद आणि थोडंसं जिरं, मीठ एवढंच टाकायचं. ह्याच्यामध्ये दुसरं काही मसाले वगैरे जात नाहीत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर कुटलेला कांदा, सगळा कांदा नाही टाकायचा, थोडासा टाकायचा आहे. तर त्याच्यातला 2 चमचा असला तर 1 चमचा कांदा ह्याच्यामध्ये टाकायचा आणि कांदा सगळा आपल्या ह्या कुटाला असं मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर आता थोडं पाणी, थोडंसं पाणी टाकायचं. फक्त 1 चमचा एवढं पाणी टाकायचं आणि त्यानंतर सगळं पाणी आपल्या मिश्रणाला मिक्स करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे. पातळ करायचं नाही, हे बघू शकता असं घट्ट ह्याचा एक गोळा झाला पाहिजे अशा प्रकारे. अजून थोडंसं पाणी मी टाकते. हे थोडंसं 1-2 मिनिटांनी परत हे सुकतं, एकदम मोकळं होतं. आपल्या शेंगदाण्याचं खूप पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं. तर बघू शकता अशा प्रकारचे चिकट असं आपलं हे मसाला रेडी झालाय. तर मस्त हे आता मसाला मस्त असा आपण गोळा करून ठेवूया. तर मस्त आपला हा कांदा टाकून मसाला बनवून रेडी आहे. तर ह्याला साईडला ठेवून उंबरासाठी खास मसाला लागतो तो ह्या मसाल्यानेच खरं तर भाजीला टेस्ट येते. तर आता आपण पीठ मळून घेऊया उंबरासाठी. तर इथं बेसन पीठ घेतले 4 चमचे आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेतले. तुम्ही गव्हाचं पीठ नाही वापरलं तरी चालेल, फक्त बेसन पीठ वापरलं तरी चालेल. तर थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट, तर थोडंसं 3-4 जिन्नस जातात ह्याच्यामध्ये आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम. आणि थोडंसं तेल पण तुम्ही ऍड करू शकता, पण काही गरज नाही. आणि पाणी टाकून ह्याला एकदम असं कडक डो रेडी करायचा. खूप पण कडक नाही, थोडासा सॉफ्ट ठेवायचा आहे. तर व्यवस्थित ह्याला मळून घ्यायचं आहे. बघू शकता तर बेसन चिकट असतं तर ते असं मळायला खूप थोडंसं कठीण जातं, हाताला त्याला खूप चिकटते. तर आता आपलं दोन्ही पण रेडी आहे. इथं पीठ पण रेडी आहे आणि मसाला रेडी. तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं आहे. जेव्हा हाताला थोडं पीठ चिटकतं ना, तेव्हा आपण हाताला थोडंसं पीठ लावू शकतो. थोडं आपल्याला इथे पोषण घ्यायचं आहे. जसं आपण गणपतीसाठी उंबर करतो, सॉरी मोदक करतो, तर तसंच करायचं आहे. तर गणपतीला आपण मोदक करता वेळेस असं आपलं गोल गोल वाटी बनवून घेतो, तशा प्रकारे आता हे गोल अशी वाटी बनवून घ्यायची आहे. तर मध्ये थोडी जाड ठेवायची आणि साईडनी पातळ. तर आतमध्ये तुम्हाला तेवढा मसाला हवाय तेवढा तुम्ही मसाला भरू शकता. तर आता असा मसाला भरायचा आणि जर तुम्हाला कळ्या हव्या असेल तर साईडने तुम्ही कळ्या करू शकता किंवा असं प्लेन मोदक बनवला तरी पण चालेल, जसं तुम्हाला हवं तसं. तर ही भाजी ना खायला एकदम मस्त लागते. तर पहिल्या ह्याच्यामध्ये पहिल्या आपल्या आजीच्या आजोबाच्या त्यांच्या वेळेस तर ह्या भाजीला ना म्हणजे एकदम मटणापेक्षा याला महत्व दिलं जात होतं. आता कुणी पण घरी पाहुणे वगैरे तर मटण वगैरे असं बनवतात, पण तेव्हा आता ही भाजी खूप बनायची कारण ही इतकी टेस्टी होती. तर आता ह्याला लोक खूप विसरले. तर पण जेव्हा भाजीला काही नसतं ना तेव्हा ही भाजी बनवली जाते, तर खायला पण एकदम मस्त लागते. तर उंबरात मध्ये जो ही मसाला आपण भरवतो तोच मसाला खरं तर आपल्या भाजीला एकदम चव आणतो. तर त्यामुळं मसाल्यामध्ये जेवढा तुम्ही मस्त कांदा टाकताल वाटून, त्या कांद्याची टेस्ट त्या भाजीमध्ये उतरते आणि खायला पण एकदम मस्त लागते. तर कुणी वड्या पण बनवतात. तर तुम्हाला मोदक असे करायचा कंटाळा आला तर ह्या पिठाचा फक्त गोळा करून चपाती एक लाटायची आणि मसाला आहे थोडासा पातळ करायचा आणि त्याच्यावरती सगळा तो पसरून घ्यायचा. दोन्ही साईडने दुमटायचं आणि त्याच्या अशा वड्या करायच्या गोल गोल आणि त्या कट करायच्या. एकदम ते पण सोपं आहे. तर बघू शकता
तर मी अशा प्रकारे ना दोन्ही पण मस्त हे मोदक बनवून घेतलेत. कोणी मोदकाची भाजी म्हणतात, तर कोणी आमच्याकडे ह्याला उंबरच बोलतात. तर आता उंबर पण आपले रेडी झालेत आणि मसाला पण राहिला, तर हा मसाला आपण रस्स्यासाठी वापरणार आहोत. तर रस्सा करण्यासाठी कढईमध्ये तेल टाकायचं आहे थोडंसं. त्याच्यामध्ये आपण कुटलेला कांदा टाकायचा आहे. तर कांदा थोडासा ह्याच्यामध्ये सगळा असा मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये. कांदा फक्त परतून घ्यायचा नाहीये. तेल खूप तापून नाही द्यायचं, कारण की कांदा आपण ऑलरेडी खूप भाजून घेतलाय. परत जर जास्त भाजला तर त्याचा कडवट वास येऊ शकतो. तर इथं मी मसाला टाकलाय घरीच घरगुती बनवलेला. त्यानंतर हळद टाकायची आणि थोडंसं पाणी टाकून ह्याला मिक्स करायचं आहे. पाणी आपण जे कांदा कुटलेलं होतं त्याच भांड्यामध्ये मी पाणी, तेच भांडं मी धुवून टाकते इथं. तर आता जो जो हे मसाला आहे सगळा असा मिक्स करायचा, कुठं गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे. कांदा सगळा पूर्ण असं पाण्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. तर मी तर कोथिंबीर टाकली, वाळलेली कोथिंबीर आहे. हिरवी असेल तर तुम्ही नंतर भाजीच्या नंतर शेवट टाकू शकता. तर बघू शकता किती मस्त आपली अशी ग्रेव्ही दिसत आहे. तर कांदा तुम्ही अजून थोडा जास्त टाकू शकता. तुम्हाला काळा मसाला, म्हणजे काळा मसाला असेल तुमच्याकडे तर तो पण टाकला तरी पण काळा, म्हणजे असं काळा रंग येतो भाजीला. आणि काळ्या मसाल्याची भाजी पण म्हणली जाते, अशी म्हणतात की काळ्या मसाल्याची भाजी पण खायला मस्त छान लागते. थोडं पाणी टाकायचं आणि राहिलेला मसाला ह्याच्यामध्ये ऍड करायचा आणि तो व्यवस्थित मिक्स करायचा. तर बघू शकता असं मिक्स केला की गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं कूट थोडासा मोठा आलाय, तर तुम्ही बारीक पण करू शकता, एकदम बारीक हवा असेल तर. तर आता ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 तांब्या मी पाणी घालते, कारण की पाणी जास्त लागतं ह्याला. जे आपली उंबर येतं ते पाणी जप करतात आणि नंतर थंड झाली ना भाजी तर घट्ट होते. तर आता काय करायचंय, आता ह्याला एक मस्त उकळी आणून द्यायची. बघू शकता रस्सा पण घट्ट आहे. आता ह्याला ना व्यवस्थित मिक्स करायचंय. तुम्हाला जेवढी भाजी हवी तेवढी, ही 3 ते 4 लोकांच्या प्रमाणात भाजी आहे. तर इथे मी 21 ते 22 उंबरं केलेले. तर आता उकळी आली की सगळे मोदक आपले ह्यामध्ये टाकायचे आणि ह्याला थोडंसंच हलवायचं, म्हणजे खूप सारखं हलवायचं नाही. तोपर्यंत जे उंबरं आहेत अशी वरती येत नाही तर तोपर्यंत ह्याला हलवायचं नाही. कारण वरती जर आली ना तर म्हणायचं ते शिजले गेले. तर आता खालीच येत बघू शकता. त्यानंतर अशा मनानेच ते वरती येतात, असे फुगतात, वरती तणगळतात, कारण की ते पूर्ण शिजले जातात. तर आता ह्याला 5 ते 10 मिनिट कमी गॅसवर शिजून द्यायचं आहे. मस्त आपली भाजी शिजली गेली आहे. बघू शकता किती मस्त अशी वर उंबरं आपले फुगून आलेत आणि मस्त शिजले पण आहे. तर डबल साईज होते. छोट्याले उंबरा केले की त्या डबल होतात, बघू शकता. तर मस्त आपली झणझणीत उंबराची भाजी रेडी आहे गावठी पद्धतीने. आमच्या गावाकडे अशाच पद्धतीने उंबराची भाजी केली जाते. तर तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात आणि तुम्ही ह्याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि तुम्ही पण ही भाजी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. जर तुम्ही असे हीच रेसिपी फॉलो करून जर भाजी केली ना तर तुम्हाला कधीच म्हणजे असं वाटणार नाही की ही रेसिपी मी फर्स्ट टाइम केली आणि इतकी टेस्टी झाली, की खरंच खूप मस्त लागते खायला. तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा.